आणि आता मुंबईकरांसाठी खास करून रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 12:30 ते उद्या रविवारी पहाटे 4 पर्यंत 3.5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो। तर उद्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे सकाळी 11:20 पासून दुपारी 3:50 हा ब्लॉक असेल। तर या काळात धीम्या मार्गावरील सर्व लोकल या जलद मार्गावरून चालवल्या जातील। तर हार्बर रेल्वेवर देखील उद्या सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। त्यामुळे सीएसएमटीहून वांद्रेकडे जाणाऱ्या लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडणार आहे। बघत पुढची बातमी। मुंबईच्या उच्चभ्रू शिवाजी पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली। एका बांगलादेशी कुरिअर बॉयनं 45 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर पेननं भोसकून तिला जखमी केलाय। सुजिता पेडणेकर असे या महिलेचं नाव आहे। तर कुरिअर बॉयला मराठीत बोलायला त्या महिलेने सांगितलं आणि त्यातूनच हा वाद झाल्याचं कळतंय। परळीमध्ये गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। तर दुष्काळग्रस्त जोडप्यांच्या या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार देखील या सोहळ्याला उपस्थित होता। तर सर्व 79 जोडप्यांना अक्षय कुमारने प्रत्येकी 1 लाखांची मदत जाहीर केली आहे। हाँ, मराठी बोलतो मी। मला खूप चांगलं वाटलं इकडे येऊन। ये छोटी परली नहीं है, मैंने इतने सारे लोग आज तक नहीं देखे, ये बहुत बड़ी परली है। मैंने इतनी शादी कभी साथ में नहीं देखी, ये बहुत बड़ी परली है। कितने लोगों की शादी साथ में हो रही है। और आप सभी मर्दों से कहूंगा कि अपनी बीवी का सबसे ज्यादा ध्यान रखें कि अगर आप चाहते हो कि आपके घर में सुख शांति रहे, लक्ष्मी आए, तो मेरी सिर्फ इतनी सी है इंतहा कि अपने बीवी का सबसे ज्यादा ध्यान रखना और उससे ज्यादा ध्यान अपनी मां का भी रखना। आता बातमी आहे नाट्य संमेलनाची। 99वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरमध्ये थाटात सुरू झालंय। शिवाजी पुतळा, गांधी गेट ते रेशीमबाग मैदान अशी नाट्यदिंडी या ठिकाणी काढण्यात आली। यामध्ये महाराष्ट्राच्या लोककलेचं दर्शन घडलं, ज्यामध्ये अनेक संस्था, शाळा, कॉलेजेस आणि यांनी या ठिकाणी जनजागृतीच्या दृष्टीने देखावे सादर केले आणि ढोल ताशाच्या गजरात अनेक कलाकारांच्या उपस्थितीत ही नाट्यदिंडी या ठिकाणी पार पडली। आणि त्यानंतर पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर नाट्य संमेलनाचं उद्घाटन झालं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाटककार महेश एलकुंचवार या ठिकाणी उपस्थित होते। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।